गोलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वतः नितीन दाखल होत असताना अनुष मात्र परतलाय. छोट्या इलेव्हन मापोली संघाचा हा खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेइंग इलेव्हनला असणारे 11 खेळाडू असतील. या गोष्टीची नोंद घ्या. एखादा प्रेक्षक अथवा दुसरा संघाचा खेळाडू जर का तिथे आढळला तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. विकेटचं पतन तहानं पहिल्या चेंडूवर इथे मात्र आपली सफलता मिळवली आहे. गडी बाद करून इथून मात्र दाखवला आहे. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. थोडंसं गेम स्पीडअप करणं इथून मात्र आपल्याला बंधनकारक असेल. द्वितीय षटक हाताळण्याकरिता तहाला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केले गेले आहे. षटक क्रमांक इथून मात्र पहिल्या हाताळण्याकरिताचा हाताळायला आणि त्यातला दुसरा चेंडू. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आहे. इथे मात्र उडवला गेला आहे. पाहिजे तेवढी अतिरिक्त उंची हा चेंडू इथे मात्र धारण करू शकला नाही आहे. कदाचित तितकंच स्ट्रॉंग किंवा टणक असं हे मैदान नसावं. तेवढंच असून खेळपट्टी तेवढी कडक नसावी हे मैदानाची. त्यामुळेच की काय हा चेंडू पाऊस कदाचित घेताना दिसला नाही आहे. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षणाचा आपण इथून मात्र पाहिला. सिंगलनं धावसंख्या 1 खातं खुलं होत असताना छोट्या इलेव्हन मापोली संघाचं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तहा इथे मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल ओहो याव्या स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4 धाव जाणार. धावा ना. यस 2च धावा इथून मात्र मिळतील आणि धावसंख्या 2 धावेच्या फरकानं जाऊन पोहोचताना 3 अंकावर धावफलक. स्ट्रोक पॉवरफुल होता. तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेणं म्हणजे काय असतं त्याचं प्रात्यक्षिक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. गोलंदाज तहा तयार. षटकातील पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. हा चेंडू बाउंड्रीच्या दिशेने चालला आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल तोपर्यंत फायदा घेत किती धावा कन्वर्ट केल्या जातील तर धावा मिळतील 2 आणि धावसंख्या जम पोचते म्हणजे 5 अंकावर. पुढचा बॉल बिरकावून देत आहेत या क्षणाला. क्षेत्ररक्षक आहे. स्लो क्रिकेट लेझी क्रिकेट मनुष्य एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल करिता आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 6. बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं क्षेत्ररक्षकाकडून चूक घडताना आपण पाहिली. पण इथून पाहणं आणि तिथून पाहणं थोडंसं फरक आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूयात तदनंतर. तोपर्यंत षटक संपलंय क्रमांक 1चं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. सुफीला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक
द्वितीय हाताळण्याकरिता खणून काढलंय या चेंडूला. फटका इथे मात्र फसतोय. स्वतःच्या अंगावर येणारा चेंडू स्वतःला सावरत इथे मात्र झेललाय. विकेट होईल पतन. फलंदाजाला परतावा लागेल. खिजरच्या हातामध्ये हा चेंडू. फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना आपण पाहिलंय ज्या पद्धतीने तहान पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलं गेलं होतं, त्याच पद्धतीने दुसऱ्या षटकाच्याही पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुफी इथे मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू. इथे मात्र पाहताय हुशारीने खेळलेला हा फटका. चेंडू बाउंड्राईनच्या पलीकडे. षटकार चौकार 4 धावा. गोलंदाज या चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. सुफी सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल टेक्निकल स्ट्रोक. यावेळेस इथून मात्र कन्वर्ट होईल. सिंगल मिळेल. डबलच्या प्रयत्नामध्ये कदाचित प्रयत्न होता, सक्सेसफुली होऊ शकल्या नाही आहेत, पण सक्सेसफुली एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धाव्याने धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल जेलला संधी. चेंडू खाली अफ्ताफ. विकेट सोबत फलंदाज बाद. विकीसाठी इथे मात्र पोहोचायचे. प्रकाश स्मृती धुंडावडवली संघ पोहोचलाय. साई स्पोर्ट वडाचा बडा संघ 4 षटकं संपल्यानंतर आपण सुद्धा नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस आपण इथून आता पाहताय क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्र पुरेपूर होतं खाली. अचूकरित्या ओळखलं होतं, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, कलेक्शन करेल, फेकी होईल. नो कॉम्प्रोमाइज. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. तुल्यबल क्षेत्ररक्षण आणि क्वालिटीपूर्वक क्षेत्ररक्षण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. किती धावा मिळतील तर 2 धावा मिळतील. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जम पोचताना आपल्याला पाहायला मिळेल. सुफीने आत्तापर्यंत आपल्या बात्यातील 5 चेंडू आत्तापर्यंत डिलिव्हर केलेत. अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय. यावेळेस गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुफी तयार. पुढचा बॉल यावेळेस नागेशला फसवणारा हा चेंडू. षटक संपलाय क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या, चला टेम्पो येऊ द्या, धावसंख्या 14.
2 षटकांचा खेळ इथून मात्र संपला आहे. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक अली लांडले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. 50-50 50-50 असताना 49 व षटक आणि 20-20 असताना इथे मात्र 19 षटक ज्या पद्धतीनं विकेटचं पतन होताना आपण इथून मात्र पाहिलं. त्याच पद्धतीने इथे मात्र तिसरं षटक हे खूप महत्त्वाचं असतं आणि या वेळेलाही तिसऱ्या षटकाच्या ही पहिल्याच चेंडूवर विकेटचं पतन. थँक्यू सो मच मापोलीकर. जर का आपण बघितलं अनालबे मापोली संघाच्या गोलंदाजांची 3 षटकं, तर तिन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय. सुशांतला आणलं गेलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अलीला आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक 3 डिलिव्हर करायला आमंत्रित केल्यानंतर पहिल्या चेंडूवर इथे मात्र विकेटचं पतन करून दाखवलंय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस जसा चेंडू आलाय तसा पिकअप केला गेलाय. क्या बाद आहे, काय क्षेत्ररक्षण आहे यार, लाजवाब क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक मिजानकडून इथून मात्र दर्शवत असताना तोपर्यंत धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या जातात. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतं, ते म्हणजे 15 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण इथून मात्र पाहताय. पुढचा बॉल गुब्बे चेंडू हवेमध्ये. यावेळेस दान होतोय खरं तर हा चेंडू धरती मातेला. पंच थांबा थोडं. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहत आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फेकून द्यायचं होतं या चेंडूला, पण नशिबाची साथ सध्या तरी मिळताना इथून मात्र छोट्या 11 मापोली संघाच्या बाजूना चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 4. इजे चौकार आपण पाहत आहे. धावसंख्या चौकारानं जाऊन वधारताना 21-21 छोट्या 11 मापोली संघ सध्या तरी या चौकाराच्या प्रतीक्षेत पाहायला मी आला होता. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ही चेंडू खूप वेळ हवेमध्ये. फटका याही वेळेला बसतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
चेंडू संपुष्टात येतील तिसऱ्या षटकातील 5 धावसंख्या 21. गोलंदाज तयार अली अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ऑन साईडला हा फटका कन्वर्ट होत असताना सिंगल मीडिया सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही या. षटक संपले क्रमांक 3चा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. षटकां मात्र संपलाय धावसंख्या 22. चौथं षटक हाताळण्याकरिता इजानला आणले गेले. इजानचा पहिलाच बॉल वेगानं होता. टप्प्याची जी निवड आहे ती चुकली गेली आहे आणि त्यामुळे इथे व्हाईट बॉलचा इशारा पंच गणेश पाटील सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक इजानला आपण इथून मात्र पाहत आहे. चला भावेशजी आपापल्या जागेवर आपण पोहोचायचंय त्वरित. ओहो बॅटच्या रडार मध्ये चेंडू पिकअप केलं गेलंय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. धावसंख्या 29-29 या अंकावर या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचताना गोलंदाज इजान तयार. ओहो हो क्या बात आहे. चेंडू चांगला होता. उंची अतिरिक्त पाहायला मिळाली. 1 बाउन्स इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. धावसंख्या वाईटची एक धावसंख्या मिळून धावफलक 30 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. एक मुभा असते बाउन्स करण्याची ती सध्या तरी इजानची इथून मात्र संपुष्टात येत असताना चला वडाचा वाडा संघ आणि वडवली संघ आपण उपस्थित व्हायचा आहे. खूप वेळ चेंडू हवेमध्ये यावेळेस जेलला संधी विकेटचं होतं पतन परतावा लागेल तंबूच्या असल्याला. गोलंदाज तयार. 6 गाड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 30 या अंकावर असताना यावेळेस क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय चौकार. हॅलो
परफणी तुम्ही आता पाहताय धावसंख्या 34. गोलंदाज यार ओ हो यावेळेस निर्धाव फेकी ॲक्शन बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळाली होती, पण रिॲक्शन त्याचं इजानकडून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालंय. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 बाद 34 या अंकावर धावफलक. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र अंकित होत असताना धावसंख्या 35. चला टीम वडाचा बडा संघ इथे पोहोचलाय का? पोहोचलेत. वडवली संघ सुद्धा इथपर्यंत पोहोचलाय. नाणेफेक करूयात मैदानाच्या आतमधला सामना संपल्यानंतर आपण. चला शेवटचा हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पण दर्शवत आहेत. एक धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोचताना ती म्हणजे 36-36 या अंकावर धावफलक. अपील स्ट्रॉंगली पाहायला मिळाला. सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये 2 धावा सक्सेसफुली इथे मात्र पूर्ण होतील का? तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्करली होती, पण 2च धावा ग्राह्य धरल्या जातील आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 विजयाकरिता 39 धावसंख्येची आवश्यकता. ऐकवण्याकरिता जॉईन होतील तुमच्या समवेत मोनीजी पाटील. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच जिथे अण्णा हलबे महापोलीच्या विपक्षामध्ये छोटा 11 महापोली या दोन संघांना लढताना पाहतोय. जिथे प्रथमतः बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये धावा फळकावरती टोटल बनवल्या गेल्या, त्यामध्ये 38
आणि 39 धावांचं आव्हान आता फळकावरती जोडलं गेलं आणि 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेत. हे 39 धावांचं एक छोटंसं मापकचं आव्हान पार करताना मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर तेव्हा देखील अशाच प्रकारचं काहीसं आपल्याला आव्हान पाहायला मिळालं होतं आणि या मॅचमध्ये देखील आपल्याला 39 धावांचं आव्हान पार करताना दिसतील. छोट्या इलेव्हन मापोली संघाने प्रथमतः बॅटिंग डिसाईड केलेली आणि त्यानंतर आता बॅटिंगवरती आपण अण्णा हलबे महापोली संघाला पाहतोय बॅटिंग करताना. गोलंदाजीवरती गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज नागेश आणि 2 सलामीचे बॅटर्स, एका बाजूने अली आणि दुसऱ्या बाजूने सुफी. दरम्यान वसीम डिंडा, वसीम खान यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच वसीम खान. ओली बॅटिंग वरती आहेत आणि त्यानंतर यावेळेस जर पाहिलं गेलं तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आता लॉंग स्टॉपला पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवतील आणि फेकी केल्यापर्यंत जर बघितलं गेलं तर 2 धावा फळकावरती. 55 इशारा वाईड आणि त्याच्यावरती टोटल 2 धावा म्हणजे 3 येतील एकंदरी. दरम्यान आसिफ सिनियर याच्या माध्यमातून देखील या दोन्ही बॅटर्ससाठी शुभेच्छा येतात, अली आणि सुफीसाठी. थँक्यू सो मच सिनियर आसिफ. मॅचकडे वळतोय नागेश आहेत गोलंदाजीवरती. पुढचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचू तर शकले नाही आणि त्याच दरम्यान फेकीपर्यंत धाव फळकावरती बनवली जाते. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आत्ता चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला 2 चेंडू वाईड होता, दुसरा चेंडू वाईड जो हाताळला त्याच्यावरती 2 पळून धावा देखील 22च्या स्वरूपामध्ये काढल्या गेल्या आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती 5 आकड्यावरती पाहायला मिळतात. अनेक साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांपर्यंत पोहोचवल्या जातात आपल्याकडे. गोलंदाज तयार, हलक्या गतीने बॅटची कडा आणि त्यानंतर धक्का क्रमांक पहिला सुफीला माघारी परतावं लागेल. मैदानावर बॅटिंग करण्यासाठी आलेत, जिथे प्रथम क्रमाचा विकेट माघारी परतला गेला दुसरा चेंडूवरती. पहिला चेंडूवरती जर पाहिलं गेलं तर एक सिंगल आली होती, त्याआधी वाईड चेंडू पाहिलेला आहे आणि त्यानंतर आता विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर नागेशला मिळाली आहे सफलता. 39 धावा रोखायच्या आहेत, त्यामुळे गोलंदाजीवरती थोडंसं का होईना पण जोर आणखी जास्त टाकावं लागेल. आल्या आल्या रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता, ऑप्शनच्या बाहेर लो राहिला चेंडू आणि त्यानंतर चेंडू क्रमांक 3 टॉटच्या स्वरूपामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या टोटल 5 आकड्यावरती. पुढचा बॉल टप्पा पडला, आणखी एकदा टप्पा पडला, नंतर आतमध्ये आला आणि अजून एक डॉट बॉल. बॅटरच्या रेडिएशन पासून दूर ठेवण्याचं काम केलं जातं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहताना पाहायला मिळेल 5 आकड्यावरती. सुरुवात थोडीशी खरतड झाली होती, सुरुवातीला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या, पण त्यानंतर आता नागेशला सूर ताळलंय मिळालंय आणि अजून एक डॉट बॉल. लगातार हा 3रा डॉट बॉल आहे आणि 3 डॉट बॉलचा खेळ जिथे समाप्त झालाय. टोटल धावसंख्या फळकावरती 5 आहे. 5 चेंडूचा देखील खेळ समाप्त. शेवटचा अंतिम चेंडू असेल. याआधी 2 वाईड हाताळले होते,
2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 22च्या स्वरूपामध्ये धावा देखील दिलेल्या. मग त्यानंतर एक सिंगल आली, मग विकेट आणि लगातार 3 डॉट बॉल. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एक डॉट बॉल. पंचांचा इशारा येतोय, षटक झालंय समाप्त आणि एका षटकाचा खेळ जिथे समाप्त झालाय धावसंख्या फळकावरती जर पाहिली 39चा पाठलाग करताना अन्ना हलबे संघाची आपण पाहतोय 5 आकड्यावरती जिथे एक विकेट देखील गमावला गेलाय. दुसरं घेऊन आता आपण संदेशला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नागेशने गोलंदाजी हाताळली, खूप चांगली गोलंदाजी नागेश करताना. आता नागेशच्या पाठोपाठ संदेशला पाहतोय गोलंदाजीवरती. बोला तयार. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक 2024चा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रातली पहिली मॅच आपण पाहतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता, मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल धावाड, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर धावसंख्या फळकावरती वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 6 आकड्यावरती. 39चा पाठलाग करताना फळकावरती जर पाहिला तर 6 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक जिथे प्रगतीपथावरती दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर खूप चांगलं षटक हाताळलं गेलं नागेशच्या माध्यमातून. आणि आता संदेश आहेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हवेमध्ये आणखी एक विकेट जाण्याची संधी आणि तदनंतर झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. फारसी मोठी नाहीये, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे 39 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा गोलंदाजीला तोडून बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट देखील असू शकेल. 3 विकेट मैदानाच्या बाहेर परतलेत आणि धावा फळकावरती आहेत टोटल फक्त आणि फक्त 6 आकड्यावरती. गोलंदाज यार संदेश. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडला ऑप्शनच्या बाहेर. फुलर लेन्सचा चेंडू ठेवलेला, पुढ्यात टाकलेला चेंडू आणि तदनंतर सरळ निघून गेला तो, म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टॉसच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. आणि याच गोष्टीची चर्चा आपण करत होतो की बघा टीम छोट्या इलेव्हन महापोलीस संघाची ताकद गोलंदाजी त्यांची. लेग स्टंपवरती ही चुकी घडेल. पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव अतिरिक्त फळकावरती जोडली जाईल आणि धावसंख्या फळकावरती वाढतीये टोटल 7 या आकड्यावरती.
षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं चालू असताना आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 चा हे क्रिकेटचं दैदित्यमान आयोजन पायावरती दळलाय लेग बिफोर विकेटची अपील आणि तदनंतर अजून एक धक्का. की मात्रे कवाड टीमचे कर्णधार त्यांच्या माध्यमातून टीम आमच्या आयोजन कमिटीला आमच्या कॉम्बॉक्सला आणि त्याचबरोबर या चालू असलेल्या सामनाला देखील शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच विकी म्हात्रे. इंस्टाग्रामवरून सध्या ते लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना पाहतोय आणि प्रेक्षक वर्गांना जर या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकता आलं नाही आणि या स्पर्धेचा आनंद जर लुटायचा असेल तर प्रिन्स मूवीज लाईव्ह यूट्यूबवरती एकदा सर्च करा आणि त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटू शकता. वळूयात मॅचकडे. चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5. शेवटचा अंतिम चेंडू हा देखील डॉटच्या स्वरूपामध्ये चांगला लेंथवरती पकडून गोलंदाजी करण्याचं काम सध्या चालू आहे आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जर पाहिली गेली तर 39 धावा डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहे आणि 39 डिफेंड करताना पहिला 12 चेंडूमध्ये धावा खर्च केला त्यामध्ये टोटल 7 म्हणजे 12 चेंडूमध्ये धावा 7 बनवल्या. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धाव्यांचं इथून इक्वेशन असेल 32. 12-7 बनवल्यात 12 मध्ये 32 बनवायचे आहेत. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाज जनुषला पाहतोय आता आपण. पहिलाच बॉल पुल पॉवरफुल होईल का पण नाही. क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये सक्सेसफुल कॅच पकडली जाते आणि तदनंतर हा पहा तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले. पुल करायचा प्रयत्न केलेला आणि तदनंतर हवेमध्ये चेंडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कॅप्चर केला आणि क्षेत्ररक्षक पहा इझिली कॅच टिपताना आणि तदनंतर धक्का आणखी एक बसेल. कम ऑन दीजे. अफ्ताफ पहिला चेंडूवरती विकेट मिळालाय. गोलंदाज ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हवेमध्ये हा देखील चेंडू आहे. आता कर्णधार वा 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 वॉट कॅच. एक जबरदस्त झेल टिपली जाईल. टीव्ही स्क्रीनवरती बघूयात नक्कीच. कदाचित कॅच ऑफ द डे असू शकतं. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता इनफिल्डच्या वर्ण पण तदनंतर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जर बघितलं गेलं तर अजय होते तिकडे. अजय जाधव आणि एका हातामध्ये झेल पकडली. 1 हँडेड कॅच. जबरदस्त. रक्षक येऊन फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. टोटल 9 आकड्यावरती चांगली गोलंदाजी चालू या मैदानामध्ये.
दुसऱ्या सत्रातली आपण मॅच पाहतो. यानंतर आणखी एक मॅच दुसऱ्या सत्रातली पाहायला मिळेल. नंतर आपण तिसऱ्या सत्राला सुरुवात करणार आहोत. जय बजरंग चषक 2024चा हा पहिला आपला दिवस पाहायला मिळतोय. 4 दिवसांची फॉर्मॅट असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं आणि त्याच दरम्यान एक सिंग 2 धावा तिकडे बनवल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढला देखील. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 11 आकड्यावरती. षटक क्रमांक चालू असताना प्रगतीपथावरती तिसरा पाहतोय. 11 धावा फळकावरती आहेत. 8 चेंडू आणि 28चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. फुलटॉस होता पण तितका फायदा उचलता येऊ शकला नाही आणि तास दरम्यान डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता समीकरण 7 चेंडू 28 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. इथे एखादा मोठा फटका षटकार आला तर मग 6-22 इक्वेशन दिसेल. अदरवाईज मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये चेस डाऊन करणं तितकंसं कठीण देखील होऊ शकतं. लॉफ करायचा प्रयत्न होता. बॅटची आउटर एज आणि तदनंतर अजून एक धक्का. अकरा आकड्यावरती म्हणजे 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज असणार आहे. 6 मध्ये 28 धावा बनवायच्यात अजून देखील मैदानामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये सिनियरचे संघ पुन्हा एकदा सॅटर्डेला आपल्याला ज्युनियर संघ लढताना दिसेल आणि संडेच्या दिवसामध्ये सिनियर बीचा संघ आणि तदनंतर मेगा फायनलला देखील आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चर्चेत असेल मेगा फायनलची ट्रॉफी कोणाच्या नावावरती राहील, कारण की ही स्पर्धा ज्या दिवसापासून डेट डिक्लेअर झाल्या तेव्हापासून सोशल मीडियावरती या स्पर्धेची खूप सारी चर्चा राहिली. त्यामुळे स्पर्धेला प्रत्येकांचे नजरे लागलेत की या स्पर्धेस 2024चा फॉर्मॅट कोणाच्या नावावरती असेल आणि त्यासाठी टोटल 40 संघ लढताना आपण पाहणार आहोत या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये, आणि त्यामधला एक अंतिम विजेता असणार आहे. गोलंदाज यार इथे अप्पर कट करायचा प्रयत्न होता पण गली शरीशर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि तदनंतर अजून एक धक्का बसताना आठ विकेट मैदानाच्या बाहेर तब्बल परतले गेलेत. धावा फळकावरती 12 पाहतोय. चेंडू क्रमांक प्रगतीपथावरती असेल चौथा. नितीन आहेत गोलंदाजीवरती. चौथा चेंडू असेल गोलंदाजीवरती सध्या. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर लेन ठेवली गेली आहे. बघा, चारही गोलंदाजांचा विचार केला तर एक साम्य दिसून आलंय की चारही गोलंदाजाने आपली लेंथ लाईन आहे ना बॅटर पासून दूर ऑप्शन वरतीच ठेवली आणि त्यामुळेच पकडून गोलंदाजी चालू आहे. आणि प्लॅनिंग्स केले होते की बघा जास्त अधिक जास्त ऑन साईडला फटके येतात, त्यामुळे हा आणखी एक ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. अधिक ऑन साईडला मोठे फटके मारू शकतात हे बॅटर. ठाऊक आहे त्यांची रणनीती कशी आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने सगळे चेंडू जे आहेत ते ऑलमोस्ट ऑप्शनच्या बाहेर 75% चेंडू आपण पाहिले आणि त्याचाच रिझन की काय विकेट मिळत राहिले आणि मग 8 धक्के दिले गेले 12 या आकड्यावरती. रिव्हर्स स्वीप करायचा होता आतमध्ये चेंडू आणि तदनंतर यशच्या उद्ध्वस्त
धक्का क्रमांक 9 देखील मैदानाच्या बाहेर. फिनिश होती या मॅच. आपण जाऊयात लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, जिथे आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो संदेशला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सन्मानित करायचं.